साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. बापरे, आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ. 3 दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आलेल्या सोनोग्राफीत आढळून आला आश्चर्यजनक प्रकार. देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ना, तसला काही प्रकार बुलढाणा जिल्ह्यात दिसून आला आहे. आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल असे शक्य नाही, पण असे घडले आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी आली असता हा धक्कादायक तेवढाच आश्चर्यजनक प्रकार सदर महिलेच्या सोनोग्राफीनंतर समोर आला आहे. ही 32 वर्षीय महिला असून तिला याआधी 2 अपत्ये आहेत. निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात. मात्र आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले. 9 महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत असल्याचे सोनोग्राफीमध्ये आढळून आले आहे. मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिट्स इन फिटू असे म्हणतात. यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणतः 5 लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते. मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र बाळाच्या जन्मानंतर आवश्यक ते उपचार केले जातील अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे. आपल्या जिल्हा श्री रुग्णालयामध्ये 3 दिवसापूर्वी जी एक सोनोग्राफी करण्यात आली, त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे, ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर त्या माध्यमातून ती एक महिला, एक 32 वर्षीय महिला होती. तिला अगोदरचे 2 मुलं आहेत. जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केल्या जातील. त्या बाळाच्या जीवाला काही धोका वगैरे निश्चितच नाही, परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात. परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाय यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेतला जाईल.